तुम्हाला माहीत आहे का, वर्षातील काही तिथी अशा असतात ज्यांना शास्त्रामध्ये अत्यंत पुण्यदायी मानले गेले आहे. त्यापैकीच एक म्हणजे सोमावती अमावस्या. असे मानले जाते की या दिवशी केलेले स्नान, दान, जप, तप आणि शिवपूजन विशेष फलदायी ठरते. परंतु अनेक लोक नकळत काही अशा चुका करतात ज्यामुळे या दिवसाचे पुण्य कमी होऊ शकते. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सोमवती अमावस्या म्हणजे काय, त्याचे धार्मिक महत्त्व काय आहे, या दिवशी काय करावे, काय करू नये आणि कोणते उपाय लाभदायक मानले जातात. सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात. हिंदू धर्मात ही तिथी अत्यंत पवित्र मानली जाते. या दिवशी पितृपूजन, भगवान शिवाची आराधना, दानधर्म आणि व्रत यांना विशेष महत्त्व असते. सोमवती अमावस्या म्हणजे काय? जेव्हा अमावस्या सोमवारच्या दिवशी येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या असे म्हणतात. सोम म्हणजे चंद्र आणि सोमवार हा भगवान शिवाचा दिवस मानला जातो. त्यामुळे अमावस्या आणि सोमवार यांचा योग अत्यंत शुभ मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिव, माता पार्वती आणि पितरांची उपासना केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. सोमवती अमावस्येचे धार्मिक महत्त्व सांगते तुम्हाला. तर शांत चित्तेने मन लावून ऐका तरच ह्याचे फायदे आहेत. सनातन परंपरेत अमावस्येला पितरांचा दिवस मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी पितरांचे स्मरण, तर्पण, दान आणि प्रार्थना केल्याने त्यांच्या आत्म्यांना शांती मिळते. सोमवार हा दिवस भगवान शिवाचा दिवस असल्यामुळे या दिवशी शिवपूजनाला विशेष महत्त्व प्राप्त होते. यामुळे भक्तांना मानसिक शांती, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. या दिवशी सकाळची सुरुवात कशी करावी? सकाळी शक्य तितक्या लवकर उठावे. स्वच्छ स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. घरातील देवघर स्वच्छ करावेत. भगवान शिव आणि माता पार्वती यांना नमस्कार करावा आणि सुरुवात ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. सोमवती अमावस्येला काय करावे? शिवपूजन करण्यात खूप आनंद पण आहे, शांती आहे, विश्वास आहे, श्रद्धा आहे. तर भगवान शिवांना जल, दूध, बेलपत्र अर्पण करावे. शिवलिंगावर अभिषेक करावा. महामृत्युंजय किंवा ओम नमः शिवाय या मंत्रांचा जप करावा. पितराचे स्मरण, आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे. त्यांच्या नावाने प्रार्थना करावी. त्यांनी दिलेल्या सकाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. दानधर्म करण्यासाठी गरजूंना अन्नदान करावे, वस्त्रदान करावे, पक्षी आणि जनावरांना अन्न द्यावे. दानाला विशेष महत्त्व दिले जाते. खास करून आपण गायांना म्हणजे पशु म्हणले तर गायी येतात. तर त्या गायीला तुम्ही सोमवती अमावस्या दिवशी इतर अनेक धार्मिक तिथींना दिले जातं. तसेच गायीला अन्न खाऊ घातले जातात. कारण गायीला अन्न खाऊ घातल्याने पुण्यकारक मानले जाते. ही श्रद्धा आणि दानधर्माचा एक भाग आहे. तर गायीला खालील गोष्टीच खाऊ घालाव्या: हिरवा चारा, गवत, गूळ आणि चणा, भाकरी किंवा पोळी, फळे, केळी इत्यादी पशुखाद्य. अनेक ठिकाणी असे मानले जाते की गायीची सेवा केल्याने पुण्य प्राप्त होते आणि सकारात्मक भावना वाढीस लागतात. विशेषतः सोमवती अमावस्येला दान, सेवा आणि जीवा पात्रापती करणा दाखवल्याला महत्त्व दिले जाते. लक्षात ठेवा, गायीला ताजे आणि सुरक्षित अन्नच द्यावे. प्लास्टिक, खराब झालेले किंवा अपायकारक पदार्थ देऊ नयेत. प्राण्यांच्या कल्याणाचा विचार करूनच अन्न द्यावे. आणि विशेषतः प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पिपळ वृक्षाची पूजा
अनेक ठिकाणी पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करून प्रदक्षिणा घालण्याची परंपरा आहे. तर ही श्रद्धेची बाब आहे, ही केलंच पाहिजे. आणि मंत्रजप कोणते करायचे? ओम नमः शिवाय, दुसरे महामृत्युंजय मंत्र, तिसरं रामनाम, चौथं विष्णू सहस्रनाम यांचे पठण करणे शुभ मानले जाते. सोमवती अमावस्येला काय करू नये? पहिली गोष्ट, वादविवाद टाळा. या दिवशी राग, भांडण आणि कटू बोलणे टाळावे. दुसरी गोष्ट, अपमान करू नका. कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये. विशेषतः वृद्ध व्यक्तींचा आदर करावा. तिसरी गोष्ट, मांसाहार आणि मद्यपान टाळा. अनेक धार्मिक परंपरांमध्ये या दिवशी सात्विक आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. चौथी गोष्ट, नकारात्मक विचार टाळा. मत्सर, द्वेष, लोभ आणि नकारात्मक भावना दूर ठेवाव्यात. पाचवी, खोटे बोलू नका. प्रामाणिकपणा आणि सत्याचा मार्ग स्वीकारा. आध्यात्मिक लाभ तुमच्यासाठी. सोमवती अमावस्येच्या दिवशी प्रार्थना आणि ध्यान केल्याने मन शांत होते, स्वतःकडे पाहण्याची संधी मिळते, जीवनातील चुका सुधारण्याचा संकल्प करता येतो, मन सकारात्मक बनते. घरात कोणते वातावरण ठेवावे? घर स्वच्छ ठेवावे, देवाजवळ दिवा लावावा, भक्तिगीते किंवा मंत्र ऐकावेत, सकारात्मक चर्चा करावी, कुटुंबासोबत वेळ घालवावा, वाईट विचित्र गोष्टी बोलू नये. घरात तुमच्यासाठी विशेष संदेश आहे. सोमवती अमावस्या ही भीतीची किंवा अंधश्रद्धेची तिथी नाही. हा दिवस आत्मपरीक्षण, श्रद्धा, दान, धर्म आणि सकारात्मकतेचा दिवस आहे. या दिवशी चांगले विचार, चांगले आचरण आणि प्रार्थना यांना महत्त्व दिले जाते. तर माझी ही माहिती तुम्हाला कशी वाटली? नक्कीच कमेंट करून सांगा. जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा.